लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून चाकू मारला. फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फुलंब्री येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून चाकूने वार करून खिशातील 2000 रुपये पळवले. आजकाल छत्रपती संभाजीनगर शहरात चाकूने हल्ले होताना व हत्या होताना आपण ऐकले आहे. मात्र ते चाकूने हल्ले होण्याचे प्रमाण छोटे छोटे शहर व ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. काही दिवसांपूर्वी फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर एका निष्पाप फळ विक्रेत्याच्या तरुणाचा चाकू मारून खून करण्यात आला होता. अशीच एक चाकू मारण्याची घटना पुन्हा या टी पॉइंटवर दिनांक 17 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजेदरम्यान एका दूध डेअरी समोर घडली. रोहन रमेश राऊत व 21 वर्ष राहणार खुलताबाद रोड फुलंब्री हा नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या दूध डेअरीवर दूध घेण्यासाठी गेला असता त्याच्या जवळ आरोपी सागर कोंडेराम चोपडे राहणार फुलंब्री हा आला व रोहन राऊत त्याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करू लागला. परंतु रोहनने त्याला पैसे दिले नाही म्हणून रोहनला शिवीगाळ करून लोटलाट करत सागरने रोहनच्या कमरेवर चाकू मारून गंभीर दुखापत करून रोहनच्या खिशातील 2000 रुपये काढून घेतले. म्हणून फुलंब्री पोलीस ठाण्यात रोहन राऊत याच्या फिर्यादीवरून सागर चोपडे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 383/2026 कलम 188(1). सागर चोपडे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 383/2026 कलम 118(1), 2, 119(2), 115(2), 352 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारहाते हे करीत आहेत. या झालेल्या चाकू हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.